नमस्कार, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। मित्रांनो, मार्केटमध्ये वेगवेगळे विद्राव्य खत आहे 19 12 0 52 34 13 045 13 40 13 किंवा जे काही मार्केटमध्ये विद्राव्य खत आहे त्या विद्राव्य खताचा वापर आपल्याला स्प्रेद्वारे किंवा फर्टिगेशनद्वारे करायचा असतो। परंतु पिकाच्या कोणत्या अवस्थेमध्ये कोणत्या विद्राव्य खताचा वापर केला तर आपल्याला 100% फायदा होणार आहे या बाबतीत बऱ्याच शेतकरी बांधवांना माहिती नाही। त्यामुळे आपण वेगळ्याच अवस्थेमध्ये वेगळ्या विद्राव्य खताचा वापर करतो आणि जो फायदा आपल्याला व्हायचा आपला फायदा होत नाही, उलट आपलं नुकसान होतं। जसे की तुम्ही फुल अवस्थेमध्ये 19 विद्राव्य खताचा वापर केला तर आपल्याला फुलगळ दिसून येऊ शकते। त्यामुळे विद्राव्य खताचा वापर कोणत्या अवस्थेत करायचा ते आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार। नक्कीच हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत बघितला तर तुम्हाला कोणालाही विचारायची आवश्यकता पडणार नाही कोणत्या विद्राव्य खताचा वापर पिकाच्या कोणत्या अवस्थेत करायचा आणि किती प्रमाणात करायचा। तर मित्रांनो, नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आवडला फक्त एक लाईक करा, इतर शेतकऱ्यांना फॉरवर्ड करा। मित्रांनो, सर्वात पहिलं जे विद्राव्य खत आहे ते म्हणजे 19-19-19। मित्रांनो, हा जो ग्रेड आहे या ग्रेडमध्ये नत्र, स्फुरद आणि प्लास हे तिन्ही कॉन्सन्ट्रेशनमध्ये आहे, म्हणजे 19% आहे। त्यामुळे तुम्ही याचा वापर ज्यावेळेस तुम्ही पिकाची लागवड करता तर पिकाची शाखीय वाढ होण्यासाठी जास्तीत जास्त वाढ होण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता। म्हणजे ज्यावेळेस आपल्या पिकाची शाखीय वाढ असते त्यावेळेस जर आपण 19 या विद्राव्य खताचा वापर केला तर नक्कीच झाडाची वाढ चांगली होते, झाड निरोगी राहतं। त्याचबरोबर मित्रांनो, झाडामध्ये प्रकाश संश्लेषण क्रिया चांगली होऊन झाड स्वतःचं अन्न स्वतः तयार करतं। त्यामुळे आपण कांदा असेल किंवा हरभरा किंवा कापूस असेल ज्या पिकामध्ये याचा वापर करायचा तर सुरुवातीच्या अवस्थेमध्ये आपल्याला 19 या विद्राव्य खताचा वापर करायचा असतो। मित्रांनो, त्यानंतर जे महत्त्वाचं दुसरं खत आहे ते म्हणजे 12-61-0। मित्रांनो, 12-61-0 हे जे विद्राव्य खत आहे या खतामध्ये 12% नत्र आहे, जे स्फुरद आहे हे स्फुरद 61% आहे, 0% पालास आहे। म्हणजे मित्रांनो, आपल्या झाडामध्ये जास्तीत जास्त फुटवे येण्यासाठी जर आपल्या झाडामध्ये जास्तीत जास्त फुटवे आले तर जास्तीत जास्त फुलधारणा होणार, फळधारणा होणार। त्यामुळे फुटव्यांची संख्या वाढवण्यासाठी मित्रांनो तुम्ही 12-61-0 या विद्राव्य खताचा वापर करू शकता। या विद्राव्य खताचा वापर तुम्हाला प्रतिपंपसाठी 100 ग्रॅम करायचा, 19-19चा सुद्धा वापर तुम्हाला प्रतिपंपसाठी 100 ग्रॅम करायचा। मित्रांनो, त्यानंतर जे महत्त्वाचं खत आहे ते म्हणजे 13-0-45। आता मित्रांनो, 13-0-45 या विद्राव्य खतामध्ये 13% नत्र आहे, स्फुरद हे 0% आहे आणि 45% पालाश आहे। मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे की ज्यावेळेस झाडामध्ये फळ अवस्था सुरू असते, आता फळांना पोषण्यासाठी, फळांना एक विशिष्ट रंग आणण्यासाठी, त्यामध्ये शुगर तयार करण्यासाठी जे पोटॅश आहे या पोटॅशची खूप जास्त प्रमाणात आवश्यकता असते। त्यामुळे बरेच शेतकरी जे 13-0-45 असेल किंवा 00-50 असेल यासारख्या विद्राव्य खताचा वापर फळ अवस्थेत करतात। मित्रांनो, 13-0-45चा वापर जर तुम्हाला करायचा असेल, शक्यतो फुलांचं रूपांतर ज्यावेळेस फळामध्ये होतं त्यावेळेस तुम्ही याचा वापर करा, 100% तुम्हाला तुमच्या पिकामध्ये फायदा दिसून येईल। जसे की हरभरा पिकामध्ये जर तुम्हाला 13-0-45चा वापर करायचा असेल तर घाट्या अवस्थेमध्ये तुम्ही याचा वापर करू शकता। जर तुम्हाला कांदा पिकामध्ये 13-0-45चा वापर करायचा असेल तर ज्यावेळेस साधारण तुमच्या कांदा पीक हे 60-65 दिवसाचं असतं त्यावेळेस तुम्ही 13-0-45चा वापर करू शकता। मित्रांनो, याचा सुद्धा वापर आपल्याला प्रति 20 लिटर पंपसाठी 100 ग्रॅम याप्रमाणे करायचा आहे। मित्रांनो, त्यानंतर महत्त्वाचं 0-52-34 हे जे खत आहे या खताचा वापर सुद्धा आपल्याला कांदा, हरभरा प्रत्येक पिकामध्ये करता येतो। याचा सुद्धा वापर आपल्याला 100 ग्रॅम प्रतिपंपसाठी करायचा। हे सुद्धा जास्तीत जास्त फुटवे येण्यासाठी, फुलधारणा होण्यासाठी आपण 0-52-34चा वापर करू शकतो। मित्रांनो, त्यानंतर आहे 00-50। मित्रांनो, 00-50 या विद्राव्य खतामध्ये 0% नत्र, 0% स्फुरद आणि 0% त्याचबरोबर 50% पालाश आहे। मित्रांनो, यामध्ये 50% पालाश असल्यामुळे आपण जर पिकाच्या फळ अवस्थेमध्ये याचा वापर केला तर नक्कीच फळ पोषण्यासाठी, फळांना एक विशिष्ट रंग येण्यासाठी याचा 100% फायदा होत असतो। त्याचबरोबर यामध्ये गंधकसुद्धा आहे 17.5% आणि या गंधकाचा फायदासुद्धा आपल्या पिकामध्ये होत असतो। तर मित्रांनो, हे जे विद्राव्य खत आहे अशा पद्धतीने तुम्ही पिकाच्या अवस्थेमध्ये वापर करा, 100% तुम्हाला फायदा दिसून येईल।